मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या भारत सरकारच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक SC ST रिझर्वेशनच्या संदर्भाने आणि SC STच्या क्रिमिलेअर व उपवर्गीकरणाच्या संदर्भाने जो महत्त्वाचा निर्णय 1 ऑगस्ट 2024 ला दिला, या निर्णयाच्या संदर्भाने काही महत्त्वाच्या गोष्टीच्या संदर्भाने चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। सगळ्यात पहिल्यांदा SC ST ला क्रिमिलेअर लागू होण्याच्या संदर्भाने आणि SC ST चं उपवर्गीकरण झालं पाहिजे या अनुषंगाने 6x1 म्हणजे 7 न्यायमूर्तीच्या एका खंडपीठाने, सुप्रीम कोर्टाच्या 6 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने 6x1 च्या मताने हा निर्णय पारित केला आणि यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला OBC प्रमाणेच क्रिमिलेअर लागू केलं पाहिजे। त्याचबरोबर त्याचं उपवर्गीकरण झालं पाहिजे। म्हणजे OBC मध्ये जसं वर्गीकरण आहे, पिछडा वर्ग, OBC चा एक पिछडा वर्ग आणि अति पिछडा वर्ग असे 2 वर्गीकरण करण्यात आले। तसंच वर्गीकरण अनुसूचित जाती आणि जमातीच्या संदर्भाने शासनाने केलं पाहिजे असं माननीय सुप्रीम कोर्ट भारत सरकार यांनी म्हटलेलं आहे। या अनुषंगाने पाहूया काही महत्त्वपूर्ण गोष्टी। आता सर्वात पहिला प्रश्न जो पडतो या अनुषंगाने, हा प्रश्न आहे म्हणजे क्रिमिलेअर म्हणजे काय। म्हणून दुधावरची साय आहे क्रिमिलेअर म्हणजे थोडासा काय म्हणता येईल त्याला, सदृढ असलेला थर, म्हणजे ज्या त्या समाजामध्ये एक सक्षम असलेला थर, याला क्रिमिलेअर शब्द वापरण्यात आला होता। आणि हा शब्द 1992 ला इंदिरा साहनीच्या केसमध्ये वापरण्यात आला होता। 1992 ला इंदिरा साहनीच्या OBC रिझर्वेशनच्या संदर्भाने एक धक्कादायक असा निर्णय इंदिरा साहनीच्या केसमध्ये देण्यात आला होता आणि त्यामध्ये 52% OBC ला 27% रिझर्वेशन देण्यात आलं होतं आणि त्या देण्यात येत असताना रिझर्वेशन इन प्रमोशन सुद्धा त्यांना टाळण्यात आलं होतं। आणि त्याचबरोबर यांच्यासाठी पहिल्यांदा हा क्रिमिलेअर हा शब्द वापरण्यात आला होता। म्हणजे समाजातले असा एक सधन गट आहे जो गट आपल्या मुलांचं शिक्षण करू शकतो। एक सधन असा एक गट आहे जो आपल्या मुलांना नोकरी लावू शकतो, ज्यांची मुलं खुल्या गटातल्या मुलांसोबत स्पर्धा करू शकतात, ज्यांची मुलं ओपन कॅटेगरीच्या पोरांना टक्कर देऊ शकतात असं मत होतं आणि म्हणून क्रिमिलेअर आणण्यात आला होता। आणि ह्या क्रिमिलेअरच्या संदर्भानं 8 सप्टेंबर 1993 लाच RN प्रसादची समिती स्थापन करण्यात आली होती आणि ह्या प्रसाद समितीनं वेगवेगळी वर्गवारी केली, पिछडा वर्ग आणि अति पिछडा वर्ग OBCच्या संदर्भात केला। आणि आता 1 ऑगस्टला जो निर्णय आलेला आहे, हा 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाच्या या 7 जजेसच्या बेंचने जो निर्णय दिलाय, तर या 6 जजेसच्या नुसार म्हणजे सरन्यायाधीश DY चंद्रचूड असतील, त्याचबरोबर BR गवई असतील, हे महाराष्ट्रातले, BR गवई हे महाराष्ट्रातले, त्याचबरोबर न्यायमूर्ती विक्रमनाथ असतील, न्यायमूर्ती पंकज मित्तल असेल, न्यायमूर्ती मनोज मिश्रा असतील, न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा असेल, या 6 जणांच्या मतानुसार SC ST ला OBC प्रमाणेच क्रिमिलेअर लागू व्हायला पाहिजे आणि SC ST चं उपवर्गीकरण व्हायला पाहिजे असं मत होतं। फक्त याच्या अनुषंगाने न्यायमूर्ती बेला M त्रिवेदी यांनी याच्या विरोधामध्ये असं वर्गीकरण करता येणार नाही, असा कुठलाही गट SC ST मध्ये तयार करता येणार नाही असं मत मांडलं आणि या 6 विरुद्ध 1 4 6च्या मतांच्या नुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला। या निर्णयाला 1 ऑगस्ट 2024 ला घोषित करण्यात आलं आणि हा निर्णय जो आहे हा 2004 पासूनच्या निर्णयाचं एक काय म्हणता येईल पुनर्लेखन आहे। 2004 ला सुद्धा अशाच पद्धतीचा प्रश्न उद्भवला होता आणि मग 2004 ला न्यायमूर्तींनी, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी सांगितलं होतं की SC ST चं असं कुठलंही उपवर्गीकरण करता येणार नाही आणि SC ST ला जो गट आहे त्याला क्रिमिलेअर लावता येणार नाही। परंतु आता रिसेंटमध्ये 1 ऑगस्ट 2024 ला या 2004च्या निर्णयाच्या विरोधामध्ये या जजेसनी काय केलंय, तर असा निर्णय दिलाय की SC ST चं सुद्धा क्रिमिलेअर करता येईल आणि SC ST चं सुद्धा वर्गीकरण करता येईल। मग समाजातला जो असा सधन स्तर आहे, समजा आपण विचार केला 2 प्रकारे क्रिमिलेअर साठी, पहिल्यांदा हा विचार करूया OBC आणि इकडे SC ST चा। आता OBC ला ज्यावेळेला क्रिमिलेअर लावण्यात आलं तर 1993 ला OBC ला 1 लाख रुपये ज्याचं उत्पन्न आहे, अशा 1 लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला OBCच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असं त्यावेळेला सांगण्यात आलं होतं 1993 ला। आणि आजची स्थिती 2024 ची स्थिती आहे की 8 लाख रुपये उत्पन्न ज्या कुटुंबाचं आहे, म्हणजे आई वडील या दोघांची मिळकत
8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जर जास्त असेल तर त्या मुलाला कुठलेही लाभ मिळणार नाहीत. मग कुठले कुठले लाभ मिळतात? त्या मुलाला शिक्षणातले लाभ, ओबीसी म्हणून त्याला शिक्षणामध्ये संधी मिळणार नाही, ओबीसी म्हणून त्याला शिक्षणात प्रवेश मिळणार नाही, ओबीसी म्हणून त्याला शिक्षणात सवलत मिळणार नाही, ओबीसी म्हणून त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही, ओबीसी म्हणून त्याला नोकरीची संधी मिळणार नाही आणि ओबीसी म्हणून त्याला इतर कुठल्याही शासनाच्या संधी घेता येणार नाहीत. म्हणजे जर त्याचं 2024ला 8 लाखापेक्षा ओबीसीच्या कुठल्याही व्यक्तीचं जर उत्पन्न असेल तर 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ओबीसीच्या कुठल्याही पालकाच्या पाल्याला ह्या इतर प्रवेश असेल, सवलत असेल, स्कॉलरशिप असेल किंवा नोकरी असल्या कुठल्याही सुविधा मिळणार नाहीत. हे होतं क्रिमिलियर. म्हणजे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारा व्यक्तीच आयडेंटिफाय होईल ओबीसी. 8 लाखापेक्षा जास्त, आता बघा ज्याला 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे किंवा ज्याला 6 एकर शेती आहे किंवा ज्याचं सधन काय म्हणून नगदी पिकं घेणारा माणूस आहे, अशाचं 100% उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त जातं. मग अशा वेळेला तो जर टॅक्स भरणारा असेल किंवा मग त्याचं इतर कोणत्याही मार्गाने येणारी मिळकत जर 8 लाख रुपये असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तीला कुठलेही शिक्षणामध्ये प्रवेश मिळणार नाही ओबीसी म्हणून, त्याला जनरल कॅटेगरीतून जावं लागणार आहे, त्याला शिक्षणात सवलत मिळणार नाही ओबीसी म्हणून. जसं फीसमध्ये त्याला सवलत मिळायची की 50% फीस महाराष्ट्र शासन, 50% फीस केंद्र सरकार भरायचं आणि 50% फीस त्याला स्वतः भरावं लागायची, ती सुद्धा सवलत मिळणार नाही. त्याचबरोबर त्याला राहत असेल तिथं हॉस्टेल असेल, काही असेल तिथं उदरनिर्वाह करण्यासाठी स्कॉलरशिप मिळणार नाही ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे किंवा 8 लाख रुपये आहे. किंवा मग त्याला नोकरी करत असताना नोकरीमध्ये प्रवेश मिळवताना नोकरीमध्ये काय म्हणू आपण सरळ सेवा भरतीमध्ये नोकरीमध्ये संधी घेत असताना, सरळ सेवा भरतीमध्ये नोकरीमध्ये संधी घेत असताना ओबीसी म्हणून फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे 8 लाख किंवा 8 लाख 1 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेला कुठलाही व्यक्ती ओबीसी म्हणून कुठलेच लाभ घेऊ शकत नव्हता. आणि ही सगळी जी काय चांदाळ चौकडी होती ही 1992ला ज्या वेळेला इंदिरा साहनीची केस झाली त्यावेळेला इंदिरा साहनीच्या केसमधून उत्पन्न झाली होती. खरं तर हा ओबीसीवर फार मोठा अन्याय होता, परंतु ओबीसी हा होमोजिनियस ग्रुप नाहीये. ओबीसी हा एक वटलेला एक संघ असलेला ग्रुप नाहीये. ओबीसी हा वेगवेगळ्या 18, 12 बलुते, 18 आलुते आणि त्याच्याही पेक्षा अनेक छोट्या छोट्या जातीमध्ये विभागलेला आहे. आणि म्हणून ओबीसी एकत्र येऊन याच्या विरोधात लढा देऊ शकला नाही. किंबहुना त्याला लढा देत असताना त्याला मुख्य प्रवाहात येऊ दिलं नाही. म्हणजे जसं मंडलच्या विरोधात कमंडलची यात्रा काढली आणि ओबीसीला भरकटून टाकलं, तसंच ओबीसीला वेगवेगळ्या धार्मिक ध्रुवीकरणातून बाजूला करण्यात आलं आणि मग ओबीसी जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी विना उद्देश भटकत गेला. म्हणून ओबीसीला आपल्या लेकराचं काय हित आहे हे कळलं नाही आणि म्हणून ओबीसीला क्रिमिनल लागू झालं आणि ते आजपर्यंत ओबीसीच्या माथ्यावर मारलेलं आहे. आता हे झालं ओबीसीचा विषय. आता एससी एसटीला आतापर्यंत असलं कुठलंही क्रिमिलेअर लागू नव्हतं. एससी एसटीला असं आतापर्यंत कुठलंही असं उपवर्गीकरण नव्हतं. एससी एसटी हा जो गट आहे हा अस्पृश्य होता, त्याला काय म्हणता येईल छुआछूतचा शिकार होता, गावाच्या बाहेर त्याला राहावं लागलं होतं आणि त्याच्यावर होणारी सामाजिक अन्याय हे फार वेगळे होते आणि त्याच्याकडे सधन होण्यासाठी शेती म्हणा किंवा आणखीन काही व्यवसाय असा कुठलाही व्यवसाय नव्हता. आणि म्हणून एससी एसटीला संविधान निर्मात्यांनी असला कुठलंही कंडिशन टाकली नव्हती. आणि म्हणून 1992ला ज्यावेळेला असं विचार आला होता त्यावेळेला न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी याचा कडाडून विरोध केला होता की एससी एसटीचं असं उपवर्गीकरण करता येणार नाही 1993ला. आणि मग ज्यावेळेला 2004ला सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला सुप्रीम कोर्टामध्ये, त्याही वेळेला सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी 2004ला सुद्धा हे ठणकावून सांगितलं होतं की एससी एसटीला क्रिमिनल लागू करता येणार नाही. एससी एसटीचं असं कुठलंही वर्गीकरण करता येणार नाही, कारण एससी एसटीचा हा जो काय म्हणून शेड्यूल आहे तो हा शेड्यूलच फार वेगळा होता. परंतु 2024ला ह्या न्यायमूर्ती जे काही सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आहेत, आताच फार त्यांचा गाजावाजा केला, न्यायाधीशांनी हा निर्णय दिला की एससी एसटीला ही काय केलं पाहिजे, क्रिमिनल लावलं पाहिजे, एससी एसटीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि एससी एसटी मधला जो सदन एक नोकरदार वर्ग आहे त्यांच्या पोरांना कुठल्याही शिक्षणात रिझर्वेशन भेटता कामा नये. आता प्रश्न पडतो, जर क्रिमिनल लागू झालं
पहा क्रिमिलियर कळलं तुम्हाला की 8 लाख रुपये उत्पन्न असेल तर 8 लाख 1 रुपया जरी आपला आगाव असेल, 8 लाखाला 1 रुपया जरी आगाव असेल तर आपल्या पोरांना कुठेही रिझर्वेशन मिळणार नाही, MBBSच्या सीटमध्ये रिझर्वेशन मिळणार नाही, त्याचबरोबर विद्यावेतन मिळणार नाही, त्याचबरोबर त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही, त्याचबरोबर त्याला पीजी करायचं असेल तर पीजी मध्ये सुद्धा कुठल्याही सवलती मिळणार नाहीत. आणि हे सगळं आपल्या पोरांना करावं लागणार आहे. कारण काय तर त्याचे वडील कुठले तरी नोकरीला आहेत, त्याचे वडील A ग्रेडच्या नोकरीला आहेत, B ग्रेडच्या नोकरी आहेत, क्लास 1 आहेत, क्लास 2 आहेत किंवा मग क्लास 3. टीचर सुद्धा त्या क्रिमिलियर मध्ये अडकतो आणि म्हणून अशा कुठल्याही संधी त्यांना मिळणार नाहीत. आता क्रिमिलियर लागू झालं तर नुकसान काय होईल? ठीक आहे, तुम्हाला सगळं सोपं समजून सांगतो. पहा, आता समजा MBBS आहे. आता MBBS साठी जर आपल्याला पात्र व्हायचं असेल, एखाद्या मुलाला MBBS ची सीट घ्यायची असेल, एखाद्या मुलाला इंजिनिअरिंग करायचं असेल, एखाद्या मुलाला MBA करायचं असेल, फॉरेन मध्ये जाऊन त्याला एखादी डिग्री घेत असेल, फॉरेन मध्ये जाऊन त्याला PG करायचं असेल किंवा मग इथल्याच भारतातल्या एखाद्या गव्हर्नमेंट सोडून म्हणजे ज्याला काय आपण म्हणू प्रायव्हेट किंवा अनएडेड इन्स्टिट्यूशन म्हणू, त्या अनएडेड इन्स्टिट्यूशन मधून किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मधून जर त्याला एखादी डिग्री घ्यायची असेल तर त्याच्या पूर्वी थोडी पार्श्वभूमी समजून सांगतो. समजा एखादा गरीब माणूस आहे आणि तो काबड कष्ट करतोय, लाकूड तोडतोय, उदरनिर्वाह करतोय. एखाद्या माणसानं काय केलं तर पोराला 10वी पर्यंत शिकवलं, त्या 10वी नंतर त्याला 12वी शिकवलं आणि 12वी नंतर त्याला सक्षम बनवायचा प्रयत्न सुरू केला. मग त्यानं काय केलं, 12वी नंतर त्याला सक्षम बनवण्यासाठी त्याला स्पर्धा परीक्षेत तयारी हे ते करायला लावली. पण ज्यावेळेला हा SCचा होता, ज्यावेळेला हा STचा होता, ज्यावेळेला हा OBCचा होता, त्यावेळेला ह्या माणसानं काबाड कष्ट करून पोराला शाळेत घातलं, त्या पोरांची फीस भरली, त्या पोराला वह्या पुस्तकं आणली, त्या पोराला प्रोत्साहित केलं, परीक्षेच्या फीसाठी प्रोत्साहित केलं, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि हा मुलगा समजा नोकरीला लागला. हा मुलगा झाला शिक्षक. आता हा मुलगा जर शिक्षक झाला तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून हा मुलगा शिक्षक झालेला आहे. याच्या आणखीन घराचे पत्र जे आहेत ते बदललेले नसतात. मग ज्यावेळेला नोकरी लागतो तर 3 वर्ष या माणसाचे शिक्षण सेवक काळात जातात, 10,000 9,000 पगारावर जातात. हा एकटाच राहतो, तिथंच रूम करून राहतो आणि एक जीवन जगत असतो. 30-35 वर्षाच्या नंतर हा पूर्ण पगारावर येतो आणि मग हा माणूस पूर्ण पगारावर आला की या इन्कम टॅक्सच्या दायऱ्यात येतो. मग हा माणूस इन्कम टॅक्सच्या दायऱ्यात आला तर 1992च्या इंदिरा साहनीच्या नुसार आणि मग सध्याचे 2024च्या DY चंद्रचूडच्या नुसार ह्यांचं म्हणणं आहे की हे क्रिमिलियर झाला. हा काय झाला माणूस शिक्षक? क्रिमिलियर म्हणजे हा सदन झाला. हा काय झाला? सदन झाला. तर ह्या जो शिक्षक सदन झालेला आहे, ह्या शिक्षकाला जर त्याच्या पोराला 12वीच्या नंतर शिकवायचं असेल, त्या पोराला MBBS ला लावायचं असेल, त्या पोराला नीट द्यायला लावायची असेल, त्याला IIT ची तयारी करायला लावायची, JEE ची तयारी करायला लावायची असेल आणि याचं पोरग जर चांगल्या मार्का घेऊन MBBS ला लागत असेल किंवा IIT ला लागत असेल, NIT ला लागत असेल कुठं, तर याचं पोरग लागत असताना याला कुठलंही रिझर्वेशन भेटणार नाही. याला नोकरी तर सोडा, याला प्रवेशातच रिझर्वेशन नाही. हालाकी हा SC आहे किंवा हा ST आहे, हा OBC आहे आणि हा शिक्षक सुद्धा SC आहे किंवा ST आहे किंवा OBC आहे, तरीही याच्या पोराला इथं ओपन कॅटेगरीच्या पोराचं मेरिट लागेल. ओपन कॅटेगरीतून जावं लागेल. कारण का? याच्या बापाचं वार्षिक उत्पन्न, ह्या शिक्षकाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा पुढे. तुम्ही म्हणाल सर असं कसं शक्य आहे? बघा, आज शिक्षकाला, प्राथमिक शिक्षकाची गोष्ट सांगतो मी, प्राथमिक शिक्षकाला 70,000 रुपये पगार आहे. प्राथमिक शिक्षकाला 70,000 रुपये पगार आहे. 70 गुणिले 12, उत्पन्न 8 लाखाच्या पुढे गेले. एक प्राथमिक शिक्षक, सामान्य जीवन जगणारा, स्प्लेंडर गाडी घेऊन फिरणारा माणूस असतो, तो पॅशन गाडी घेऊन फिरणारा माणूस असतो. सामान्य शिक्षक मी तर आतापर्यंत पाहिला नाही की तो विमानाने एखाद्या वेळेला प्रवास करतो किंवा तो ट्रेनचं AC फर्स्ट टायर, सेकंड टायर, थर्ड टायरचं रिझर्वेशन करून जात नाही, तो स्लीपरचं रिझर्वेशन करून जातो. म्हणजे अशी बिकट परिस्थितीत जीवन जगतो. फार जीवनामध्ये मोठी काही गोष्ट करता येत नाही, फार काही प्रॉपर्ट्या खरेदी करता येत नाहीत. पण अशा असणाऱ्या शिक्षकाचं उत्पन्न 8,40,000 रुपये झाले आणि म्हणून 8,40,000 उत्पन्न झालेल्या शिक्षकाने, ज्याला टॅक्स 8,40,000 वर बसलाय, म्हणून त्याच्या पोराला ओपन कॅटेगरीमधून तिथं जावं लागेल. ओपन कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर ओपन कॅटेगरीची फीस भरावी लागेल. आता ही MBBS ची ओपन कॅटेगरीची फीस प्रायव्हेट आणि अनएडेड कॉलेजची जवळजवळ नाही जर म्हणलं तर 50 लाख रुपये. आणि मला वाटतंय महाराष्ट्रातले, भारतातले असा SC ST OBC चा कोणता माणूस नाही की जे 50 लाख रुपये त्या पोराची फीस भरेल 5 वर्षाची.
हे त्याच्यासाठी फार डिफिकल्ट टास्क आहे आणि म्हणून त्या मुलाला त्या ठिकाणी प्रवेशच भेटणार नाही, किंवा फीस भरेल, बाकीचं राहणं खाणं आहे, किंवा त्याचं पुढचं शिक्षण, त्याला MD करायचंय, त्याला MS करायचंय, तर यासाठी लागणारे पैसा हा सुद्धा एका शिक्षकाच्या पदरी पडू शकत नाही, कारण त्याचं वार्षिक उत्पन्न तितकं नसतं, त्याच्यामध्ये त्याला 12 भानगडीला सामोरं जावं लागतं. अर्धी निम्मी पगार त्याच्या खिशात आलेली असते 30,000, बाकीची सगळी इकडं तिकडं GPF म्हणा, त्याचं NPS म्हणा, आणखीन गोष्टीमध्ये कटलेली असते. म्हणून ह्या पोराला याच्या रिझर्वेशन नुसार, जे की फंडामेंटल राईट आहे, 16(4) फंडामेंटल राईट आहे रिझर्वेशन, मग हे रिझर्वेशन जे फंडामेंटल राईट आहे याच्यापासून त्याला वंचित करायचा कार्यक्रम म्हणजे क्रिमिलियर आहे. हा फार गोंडस कार्यक्रम आहे. म्हणजे एकीकडे तुमचा मूलभूत हक्क आहे आणि मूलभूत हक्काला बगल देण्यासाठी एक शब्द आणलेला आहे क्रिमिलियर. हा 1992 ला आणला होता. आता हा OBC ला लागू केला आणि टप्प्याटप्प्याने SC ST वर आणला. आता बघा, म्हणजे त्याला तिथं भेटणार नाही, त्याला स्कॉलरशिप भेटणार नाही उदरनिर्वाह करता, स्कॉलरशिप भेटणार नाही, त्याचबरोबर त्याला नोकरीमध्ये सुद्धा रिझर्वेशन भेटणार नाही. समजा मेडिकल ऑफिसरच्या जागा निघाल्या, तर महाराष्ट्रामध्ये ज्या मेडिकल ऑफिसरच्या जागा निघतील, महाराष्ट्राच्या बाहेर इंडियामध्ये ज्या वेळेला मेडिकल ऑफिसरच्या जागा निघतील, त्यावेळेला मेडिकल ऑफिसर म्हणून MO म्हणून त्याला ओपन कॅटेगरीच्या मेरिट प्रमाणे जावं लागेल. मग जर ओपन कॅटेगरीच्या मेरिट प्रमाणे जावं लागत असेल तर तो SC ST OBC असल्याचा फायदा काय झाला? त्याच्यासोबत जे डिस्क्रिमिनेशन झालं ते इतर मुलांसोबत झालं का? आणि म्हणून त्याला नोकरीमध्ये सुद्धा रिझर्वेशन भेटणार नाही आणि प्रमोशन मध्ये तर रिझर्वेशन भेटणार नाही म्हणजे नाही. म्हणजे याचा अर्थ क्रिमिलियर हे डायरेक्ट रिझर्वेशन खतम करण्याचा कार्यक्रम आहे. क्रिमिलियर इज टू किल द रिझर्वेशन. क्रिमिलियर फक्त रिझर्वेशनला किल करण्यासाठी आणलेले आणि त्याला गोंड शब्द दिलाय. चला तर क्रिमिलियर लागू झाला तर ह्याचं नुकसान काय होईल? म्हणजे ज्या आई बापाने काबाड कष्ट करून पोराला शिक्षक बनवलं, अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षक बनवलं, पत्राचं घर असलेल्या माणसांनी, कुडाचं घर असलेल्या माणसांनी पोराला शिक्षक बनवलं, शिक्षकाने आपलं रूपांतर घरामध्ये छताच्या घरामध्ये केलं, मोटरसायकल घेतली, त्या शिक्षकाच्या पोराला पुन्हा नोकरीची रिझर्वेशन मधून संधी भेटणार नाही. आणि मग हा गरीब असलेला माणूस, त्यानं बनवलं लिफ्ट करून पोराला शिक्षक, आणि ह्या शिक्षकाचं पोरग पुन्हा नोकरीच्या संधी विना पुन्हा इथं येईल आणि हे पोरग पुन्हा रस्त्यावर येईल. म्हणजे गरीब त्याच्याही पेक्षा आता हे दुसऱ्या परिस्थितीमध्ये पोरग खाली जाणार आहे. म्हणजे या समान लेवलला सुद्धा पोरग राहणार नाही, त्याच्याही पेक्षा खालच्या पातळीवर जाईल. पोराला नोकरीच नाही राहिली तर आजच्या युगामध्ये जो मुलगा आहे तो आजच्या दारिद्र्यामध्ये जाईल एक प्रकारच्या, आणि मग पुन्हा याच्या पोराला रिझर्वेशन भेटेल. आता याला बघा, गरीब माणसाच्या मुलाला रिझर्वेशन भेटलं, शिक्षक झाला, शिक्षकाच्या पोराला रिझर्वेशन नाही ना, शिक्षकाच्या पोराला स्कॉलरशिप नाहीये, शिक्षकाच्या पोराला ऍडमिशनसाठी प्रवेशासाठी काही संधी नाहीये, शिक्षकाच्या पोराला विद्यावेतन नाही. मग शिक्षकाच्या पोराला नाही तर शिक्षकाचा पोरग झाला पुढच्या म्हणजे नोकरी विना तो त्याच्या उदरनिर्वाहात कुटुंबामध्ये वेठबिगारी करेल, प्रायव्हेट जॉब करेल, एखाद्या कंपनीत जॉब करेल, 20,000 जॉब करेल, 25,000 जॉब, तो गरीबच राहील. आणि मग ते सरकारचं म्हणणं आहे त्याच्या पोराला पुन्हा रिझर्वेशन देऊ. याच्या काय ह्याच्या पोराला रिझर्वेशन द्यायला, ह्याच्या पोराला इथपर्यंत शिकवायची हिंमत ह्या माणसामध्ये राहणार आहे? आज पोद्दार इंग्लिश स्कूल असेल, कुठल्या इंग्लिश स्कूल असतील, 1 लाख रुपये वार्षिक फीस आहे त्या इंग्लिश स्कूलची. आणि मग हे जे 25 आणि 30,000 रुपये महिन्याला कमवणारा प्रायव्हेट जॉब करणारा माणूस आहे, हा 20 आणि 25,000 रुपये जॉब करणारा माणूस पोराची 1 लाख रुपये फीस भरू शकेल का? आणि भरली आणि तिथपर्यंत नेलंही. आणि जर पोरग MBBS ला लागत असेल तर शासनाचं म्हणणे मग नंतर आम्ही तुम्हाला रिझर्वेशन देऊ. मला तर असं वाटतंय पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत रिझर्वेशन गेल्यानंतर तिसऱ्या पिढीचा सत्यानाश क्रिमिलियर करणार आहे. आणि तिसऱ्या पिढीचा सत्यानाश झाल्यावर शाश्वती सरकार देते, सुप्रीम कोर्ट देते की चौथ्या पिढीमध्ये आम्ही तुम्हाला रिझर्वेशन देऊ. असं होणं शक्य नाही. म्हणून संविधान निर्मात्याने एक शब्द वापरला होता, रिझर्वेशनला काय केलं होतं? फंडामेंटल राईट मध्ये टाकलं होतं. त्यांनी काय केलं होतं? फंडामेंटल राईट. मूलभूत अन्न वस्त्र निवारा जसा मूलभूत अधिकार आहे तसंच रिझर्वेशन सुद्धा तुमचा मूलभूत अधिकार आहे. तुमची संपत्ती वाढली नाही वाढली यानं फरक पडत नाही, कारण तुम्हाला संपत्तीच्या जीवावर रिझर्वेशन देण्यात आलं नाही तर तुम्हाला तुमच्या जातीच्या जीवावर रिझर्वेशन देण्यात आलं. आणि भारतामध्ये जोपर्यंत जातीयता आहे तोपर्यंत रिझर्वेशन राहणार आहे. आणि म्हणून क्रिमिलियर जे आहे हा डायरेक्ट रिझर्वेशनचा घात करणारा शब्द आहे. हे आमच्या बहुजन लोकांनी समजून घेतलं पाहिजे, SC ST आणि OBCच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये एक भानगड झाली, क्रिमिलियरचा जो काही हा
निर्णय आहे, निर्वाळा आहे, हा देताना हे 2 नंबरचे जे न्यायाधीश आहेत, B.R. गवई, न्यायमूर्ती B.R. गवई यांनी गवई यावर कोर्टामध्ये काय बोलले होते पहा. अनुसूचित जाति के क्रिमिलियर संपन्न वर्ग के बच्चों की तुलना गांव के पिछड़े जाति के व्यक्ति के बच्चों के साथ करना बेईमानी होगी. SC ST के केवल कुछ लोग आरक्षण का लाभ उठा रहे हैं. राज्य को SC ST के क्रिमिलियर की पहचान करना और उन्हें आरक्षण के दायरे से बाहर करने के लिए एक नीति बनानी चाहिए. इसी से सच्ची समानता हासिल करने का सही एकमात्र तरीका है. ते म्हणले फक्त काहीच लोक रिझर्वेशनचा फायदा घेलेत. अरे काहीच लोक रिझर्वेशनचा फायदा घेलेत तर ते जे जागृत झाले ते फायदा घेलेत. जे काय झाले, जागृत झाले, त्यांनी असं केले का 5 लोक शर्यतीत उतरलेले आहेत आणि 5 लोक शर्यतीत उतरलेत. ही शर्यत सुरू होणार आहे, इकडे पळणार आहे. तर ही शर्यत सुरू होताना 5व्या माणसानं सगळ्याला दोऱ्या बांधलेल्या आहेत, पाठीमाग खुटीला दोऱ्या बांधल्यात आणि हा एकटाच माणूस शर्यतीत पळायला लागलाय. असं काही झालंय का? 5ला 5 लोक इथे जागृत आहेत, पण 5ला 5 लोक इथे हजर आहेत, पण 5ला 5 लोक जागृत नाहीत. आजही समाजामध्ये अनुसूचित जाती आणि जनजातीच्या अशा अनेक जाती आहेत की ज्या जातीमध्ये 10वी पर्यंत शिक्षणही कुणी घेत नाही. जागृतीचा फार मोठा अभाव आहे. म्हणजे त्यांना ह्यांनी रोखलंय अशातला प्रकार नाही. शासन मुद्दाम काय करते, सुप्रीम कोर्ट मुद्दाम काय करते, जातीमध्ये भांडणं लावून बटवारा लावण्याचा कार्यक्रम करते. म्हणजे आम्हाला इतकं टक्के आरक्षण भेटलंच पाहिजे आम्हाला. अरे 59 जाती आहेत अनुसूचित जातीच्या, तर 59 जाती ज्या वेळेला मागणी करत आहेत तर त्यावेळेला ते 59 जातीमध्ये ह्या 5 प्रमाणे ह्याची स्थिती झालेली आहे. तुम्ही जितके जास्त जागृत असाल, UPSCचा फॉर्म निघला, तुम्ही जागृत असाल, तुम्ही फॉर्म भराल, तुम्ही परीक्षा द्याल, परीक्षेमध्ये हुशार असाल, परीक्षा पास व्हाल, जागृत असाल तर इंटरव्ह्यूला जाल. तुम्ही फॉर्मच नाही भरायले आणि त्यांच्या नावानं बोंबलायला लागले की हे आम्हाला पुढे जाऊ दे ना, हे आम्हाला पुढे. तुम्हाला माहितच नाही, तुम्हाला बेसिक क्रायटेरिया पूर्ण नाही. यू आर नॉट क्वालिफाइड फॉर UPSC एग्जामिनेशन बिकॉज यू हैव नॉट कंप्लीटेड युअर ग्रेजुएशन. अब अगर ग्रेजुएशन ही कंप्लीट नहीं है उनका, ग्रेजुएशन ही कंप्लीट नहीं है तो उनको कौन जाने देगा UPSC में. आणि ते मग हे लोक यांची मानसिकता अशी बनवल्या जाते की तुमचं आरक्षण ह्यांनी खाल्लं, तुमचं आरक्षण ह्यांनी खाल्लं, तुमचं आरक्षण ह्यांनी खाल्लं. अरे तुम्ही ग्रॅज्युएटच झाले नाही, तुमचं आरक्षण कशाला कोण खाईल. तुम्ही शर्यतीत उतरल्यानंतर जागृत असाल तर तुम्ही फॉर्म भराल. आणि म्हणून हे भांडणं लावायचा कार्यक्रम ह्या सुद्धा काही फरक पडणार नव्हता यांना, परंतु हे मुद्दाम त्यांनी त्यासाठी आणलं. आणि B.R. गवई जे स्वतः अनुसूचित जातीचे आहेत, महाराष्ट्रातले आहेत, आणि तर ह्यांनी सांगितलं की अशाच पद्धतीने समानता लागू होऊ शकते का. पुढच्या वर्षी मी इथं 2 नंबरला लिहिले, पुढच्या वर्षी मे महिन्यामध्ये ज्या वेळेला गवई हे भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. बात समजायली तुम्हाला. एक कलेक्टर झाला, एक माणूस कलेक्टर झाला, IAS झाला. आता जो माणूस गरीब कुटुंबातला IAS झाला, गरीब कुटुंबातले खूप सारे मुलं IAS झालेले आहेत आतापर्यंत, अनुसूचित जाती जनजाती OBC मध्ये. आता गरीब कुटुंबातला मुलगा IAS झाला तर त्याला माहिती आहे मला ग्रॅज्युएशन करावं लागलं, ग्रॅज्युएशन नंतर 4-5 वर्ष दिल्लीत राहावं लागलं, त्याच्यानंतर 4-5 वर्ष दिल्लीत राहिल्यानंतर मला ही परीक्षेची तयारी करता आली आणि मी IAS झालो. पण ज्यावेळेला तो IAS होईल माणूस, त्यावेळेला त्याला माहिती आहे की आपल्या पोराला जर आपल्याला IAS बनवायचं असेल, IAS रुलिंग ड्युटी आहे, रुलिंग ऑफिसर्स आहेत, आणि मग आपल्या पोराला जर आपल्या IAS बनवायचं असेल तर आपण काय करू, त्याला ग्रॅज्युएशनच दिल्लीत करायला लावू. मग याची चूक काय, याचे उत्पन्न वाढले ही चूक आहे. जे क्रिमिलियर आणले हे जाणीवपूर्वक डोळ्यात खुपते म्हणून आणले. म्हणजे जो रेशिओ तयार होतोय अनुसूचित जाती आणि जनजातीचा, यांना अनुसूचित जाती आणि जनजातीच्या ग्राउंड लेवलच्या लोकांना लिफ्ट करायचे असं नाही, यांना त्याच्यामध्ये भांडणं लावायचे. निर्णयानं झालाय 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानं झालाय. आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात देणं घेणं तर काही नाही, वाजवारी वाजवा. एक म्हणे खेड्यामध्ये, द्यायचं घ्यायचं काही नाही, फक्त वाजवारी वाजवा बस. आता रिझर्वेशनच राहणार नाही मुळात, कारण बहुसंख्य जे काही विभाग आहेत ते प्रायव्हेट झालेत, खाजगी झालेत, आणि म्हणून खाजगीकरणामध्ये रिझर्वेशन शून्य होऊन जातो मित्रांनो. आता खाजगीकरणात रिझर्वेशनच जर शून्य असेल तर देणं घेणं काय अप्पर आणि लोअर क्लासचं देणं घेणंच नाहीये. आता हे बघा, तुम्हाला एक आणखी सांगतो, यांनी मात्र यांच्यासाठी एक सबसिडी व्यवस्था निर्माण केली, यांच्यासाठी केली. त्या व्यवस्थेचं नाव आहे EWS, इकॉनॉमिकली विकर सेक्शन. आणि याच्यासाठी ह्या न्यायाधीशांनी 10% आरक्षण आणलं.
गुपचूप आणलं, कुणालाच मेळ लागू दिला नाही, असं चर्चा नाही, काही नाही, काही नाही, असं 10% रिझर्वेशन आणलं. म्हणजे जे सवर्ण आहेत, जे अप्पर कास्ट लोक आहेत, म्हणजे आता त्या ब्राह्मण असतील, आणखी काही जाती असतील, त्या आता जातींचे नावं सांगत नाही, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जाती आहेत, ज्या SC नाही आहेत, ज्या ST नाही आहेत, ज्या OBC नाही आहेत. मग आता NT DNT VJNT म्हणते आमचं नाव एकत आहेत, नाही, तुम्ही केंद्रामध्ये OBC आहेत, मराठा तुम्ही OBC आहेत, त्या ठिकाणी OBC आहेत, आणि आता OBC होण्यासाठीचा फार मोठा लढा चालू आहे. म्हणून महाराष्ट्रातले जे बहुसंख्य जाती SC ST OBC NT DNT VJNT ज्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत, म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा बहुसंख्य जाती या OBC आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा SC आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा NT DNT, पण केंद्रामध्ये हे NT DNT असं काही गणले जात नाही. NT DNT VJNT केंद्रामध्ये काय होतं, ते OBC होतं केंद्रामध्ये. म्हणून SC ST OBC, इथं मराठा पण आहे. आता SC ST OBC सोडून, SC ST OBC सोडून बाकीची उरलेली EWS, म्हणजे किती टक्के लोक राहिले असतील सांगा, किती टक्के लोक, त्यांच्यासाठी किती टक्के आरक्षण, 10%. आणि इथं पण काय अट आणली, 8 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या माणसाच्या पोराचा नंबर लागेल. आता माझ्या एक परिचयाचे डॉक्टर आहेत, माझ्या परिचयाचे डॉक्टर आहेत, त्यांची मिसेस डॉक्टर आहेत, नवरा बायको दोघे डॉक्टर आहेत, त्यांची मुलगी EWS ला आरक्षणातून MBBS ला पात्र झाली. कळले का तुम्हाला आता? म्हणजे ते नवरा बायको डॉक्टर, पण वार्षिक उत्पन्न काय आहे त्यांचं, 8 लाखापेक्षा कमी. असं शक्य आहे का? डॉक्टरचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी नाही. घर आहे, 2 मजली घर आहे, कार आहे दारामध्ये, मोटरसायकल आहे, आणि त्यांचं उत्पन्न 8 लाख असेल का? नाही. परंतु हे गंडवण्यासाठी आणलंय, सबसेल याला एक एंट्री करून ठेवून दिली. मग ओपन कॅटेगरी मधून जर नंबर लागलाच नाही आपल्या लेकराचा, तर ह्या 3% 4% लोकांच्या लेकरांचा नंबर लागण्यासाठी सबसेल त्याने EWS एक बाजूला दरवाजा ठेवून दिला, आणि हे लेकरू EWS मधून चाललंय. आणि मग हे लेकरू EWS मधून चाललंय, बाकीचे ओपन मधून चाललेत. आणि मग जे SC ST आणि OBC मधून लेकर जात होते, ह्या लेकराला आळा घालण्यासाठी क्रिमिलियरचं एक गोंडस नाव आणलं, आणि ह्या SC STच्या लेकरांना इथं थांबवण्यात आलं, आणि सांगितलं की जे हुशार आहेत त्यांनी इकडं जा, इकडल्या मेरिटनं जा, ओपन कॅटेगरीतून जा, आणि मग इकडल्या सीट रिझर्व राहिल्या. अशाच सीट एकदा UPSCच्या रिझर्व राहिल्या होत्या. 2 सबसेल सांगितलं होतं, कॅन्डिडेट आर नॉट अवेलेबल अँड दोज अवेलेबल आर नॉट सुटेबल. इंटरव्ह्यू मध्ये जे कॅन्डिडेट आले, एक तर कॅन्डिडेटची संख्या कमी आली, एकाच 3 आलं नाही, आणि दुसरं जे आले ते सुटेबल नव्हते. ह्या झगडी होतात, आणि म्हणून त्यांचा हक्क, त्यांचं जे काही इथलं रिझर्वेशन आहे, ह्या रिझर्वेशनला मारक करणार आहे. आणि म्हणून क्रिमिलियर जे लागू झालंय हे असंविधानिक आहे, आणि हे असंविधानिक क्रिमिलियर लागू झालं नाही पाहिजे, यासाठी बऱ्याच संघटना, लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. परंतु याच्यात महाराष्ट्र शासनानं सांगितलं की हा निर्णय आम्ही लागू करणार नाही. परंतु आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे लबाड लांडगे असतात, आणि आज ते म्हणतात की आम्ही लागू करणार नाही, आणि उद्या हेच लबाड लांडगे काय करतात, तर उद्या ज्यावेळेला संधी त्यांच्या पोषक भेटते त्यावेळेला ह्या निर्णयाचं अंमलबजावणी करायला लागतात. आणि म्हणून जनतेने जागृत झालं पाहिजे. अनुसूचित जाती जमातीतले जे अधिकारी लोक आहेत, अनुसूचित जमातीतले जे क्लास 1 क्लास 2 क्लास 3 लोक आहेत, यांनी जागृत झालं पाहिजे. त्यांच्या लेकराचा भविष्याचा प्रश्न निर्माण या ठिकाणी होणार आहे, आणि जर पोराला संधीच भेटली नाही तर पोरग जमिनीवर ग्राउंड लेवलला येणार आहे, आणि पोरग ग्राउंड लेवलला जर आलं त्यांचं, तर भविष्यामध्ये परत त्यांची अपलिफ्टमेंट होणार नाही. हे समजलं पाहिजे सगळ्यांना, आणि याचा तीव्र आपण निषेध केला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या निर्णयाच्या विरोधात आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय संविधान, जय भारत.